स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर अनेक मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्ती कारखान्यातून रवाना झाल्या। मोठ्या मूर्ती विराजमान केल्यानंतर सजावट पूर्ण केली जाते, त्यासाठीची मंडळं आधीच मूर्ती घेऊन जातात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी। गणेशोत्सव जो आहे तो अगदी काही दिवसांवरती आलेला आहे, त्यामुळे मोठ्या मंडळांच्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती कारखान्याकडून मंडपाकडे रवाना होऊ लागलेल्या आहेत। आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे अनेक मंडळांच्या मूर्ती ज्या आहेत त्या मंडपाकडे रवाना होऊ लागलेल्या आहेत। कारण सजावटीच्या कारणामुळे काही दिवस आधीच जी मोठी मंडळ आहेत ती त्यांच्या मूर्ती ज्या आहेत त्या मंडपाकडे घेऊन येत असतात, सजावट करत असतात। यावेळी मी चिंचपोकळीमध्ये आपण जर बघितलं तर मोठी मूर्ती जी आहे ती आता रवाना होते मंडपाकडे। माझ्यासोबत काही पदाधिकारी आहेत। तुमचं कुठलं मंडळ आहे आणि ही कुठे मूर्ती चालली आहे? अंधेरीचा विघ्नहर्ता अंधेरी पूर्व बाळगोपाळ मित्र मंडळात आपली मूर्ती आहे। यावर्षी आपल्या मूर्तीची हाईट वाढल्यामुळे आपल्याकडे जे देखावा आहे, जे राजबिल आपण बनवलं आहे, त्यामुळे आपल्याला ही मूर्ती लवकर घेण्यात जात आहे। आणि आजचा दिवस पण चांगला शुभ आहे। आज आपला देश स्वतंत्र झाला आहे, त्यामुळे आम्ही मूर्ती लवकर घेऊन चाललो आहे। नक्कीच आपण ऐकतोय की काही दिवस आधी ज्या आहेत त्या मूर्ती मोठमोठ्या मंडळाच्या मंडपाकडे रवाना होत असतात। आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणाहून ज्या मूर्ती आहेत त्या मंडपाकडे रवाना होतात आहे। काही दिवस आधीच सजावटीच्या खातीर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी या मूर्ती ज्या आहेत त्या मंडपाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।